सातारा जिल्ह्यातील आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जो काही राष्ट्रवादीचा 1999 पासूनचा बालेकिल्ला होता तो 2014 पासून भाजपने कुठेतरी त्याला धक्के देण्यास सुरुवात केली। 2024ला राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होणार की भाजप महायुती या ठिकाणी शरद पवारांना पूर्णपणे भगदाड पाडणार। लोकसभेच्या निवडणुकीनंतर परिस्थिती वेगळी झालेली आहे। लोकसभेच्या आधीची परिस्थिती वेगळी होती। वेगवेगळे मतप्रवाह समाजामध्ये आहेत आणि सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली निवडणूक ही एकतर्फी राहणार नाही, ती रंगतदार होईल आणि कुणीही असा विजयाचा दावा करेल आणि तसेच घडेल अशी शक्यता आत्ता तरी वाटत। शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ तसा पाहिला तर शेकड्यात विजय असतो, पराजय असतो। सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये मंत्रिपद त्यांनी भोगलेलं आहे। त्याचा फायदा होणार की विरोधकांकडून होत असलेला भ्रष्टाचारचा मुद्दा आणि टक्केवारीचा मुद्दा याचा त्यांना फटका बसेल। काय वाटतं आजच्या परिस्थितीला? टक्केवारीचे भ्रष्टाचाराचे आरोप हे होणं स्वाभाविक आहे। त्याचं कारण ज्यावेळेस जास्त विकास कामं होतात त्यावेळेस हे आरोप होतात, कारण राजकारणात कुणीच धुतल्या तांदळासारखं नाही। त्यामुळे शंभूराज देसाईंपुढं आव्हान आहे, सहज निवडणूक जिंकता येईल असं वातावरण आत्ता तरी पाटण विधानसभा मतदारसंघात नाही। यानंतर सातारा जिल्ह्यात म्हणजे चर्चेचा सगळ्यात मोठा आता विषय बनतोय तो म्हणजे मानखटाव मतदारसंघ। मानखटाव मतदारसंघ लोकसभेला चर्चेत आला तो म्हणजे जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मैत्रीमुळे, पण येणाऱ्या आगामी विधानसभेला जयकुमार गोरे हे महायुतीतून उमेदवार फिक्स आहेत, मात्र विरोधात महाविकास आघाडीतून इच्छुकांमध्ये फार मोठी यादी आहे। त्याला कारण एवढंच की विरोधकांमध्ये एकजूट राहते। प्रत्येकाला वाटते की जयकुमार गोरेचा पराभव मीच करू शकतो, ही जी भावना ही आपोआप जयकुमार गोरेंना विजयापर्यंत घेऊन जाते। आत्ता जयकुमार गोरेंसाठी वातावरण थोडं प्रतिकूल झालेलं आहे, तरी जयकुमार गोरे त्या तयारीत आहेत की कुठल्याही परिस्थितीत मतदारसंघ खिचून काढायचा, कारण ही निवडणूक जिंकली तर भविष्यात जयकुमार गोरेंना पराभवाला सहज सामोरे जावं लागेल असं वातावरण असणार नाही। महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांचं वैर गेल्या 3 निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे। जिल्हा बँक असेल, आमदारकी असेल, त्यानंतर लोकसभेला पाहिली आणि आता विधानसभेला सुद्धा तेच परत उतरतील असं दिसतंय। यामध्ये शशिकांत शिंदेचा जो पराभवाची मालिका आहे ती खंडित होईल असं वाटतं की महेश शिंदेंनी केलेली कामं, त्यांची जी काही बोर्डवर दिसत आहेत, त्यांनी जे सांगतायत याचा त्यांना फायदा होईल। महेश शिंदे आता एकदम तुल्यबळ उमेदवार झालेले आहेत, कारण त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी आणलेला आहे आणि शशिकांत शिंदेचं दुर्दैव असं आहे की हा राज्यव्यापी नेता आहे शशिकांत शिंदे। ही पराभवाची परंपरा खंडित करणं शशिकांत शिंदेसाठी सोपं नाही।